दरम्यान कोल्हापुरातील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय मंडलिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज कोल्हापूरच्या तपोवन मैदानावरती पार पडत आहे। शिवसेनेचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ खरं तर ही सभा पार पडते। स्वतः मंडलिक आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, खरं तर आज ही सभा पार पडते, कसं नियोजन केलेलं आहे? स्वतः शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज मोदी सभा घेत आहेत। शिवसेनेच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ नाही तर महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ करतो। आणि म्हणून इथे शिवसेनेचे उमेदवार असतील, काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील, या प्रत्येक ठिकाणी मोदी साहेब सभा करतात। आणि कोल्हापुरात आले म्हणजे काही वेगळं आश्चर्य वाटायची गरज नाही। आणि म्हणून मोदीजींची एका ठिकाणी सभा झाली तर त्याचं वातावरण फार लांबपर्यंत पसरतं। त्याचा अनुभव देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण बघितलेला आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा याचा कर्नाटकसह अगदी कोकणासह फायदा होणार आहे। तर ही जी सभा आहे, ही सभा झाल्यानंतर काय वातावरण होईल किंवा आणखीन मताधिक्य वाढेल, काय वाटतंय? निश्चितपणे मताधिक्य वाढेल। मोदीजींची एक सभा लाखोचा फरक पाडू शकते, आपण बघितलेलं आहे। आणि या माझं मताधिक्य चांगलं होतं मिळणारच होतं, अधिक ताकदीनं अधिक मताधिक्य वाढेल। नक्कीच आपण पाहिलं तर हे होते प्राध्यापक संजय मंडलिक यांनी नुसते विजयाची खात्री केलेली नाही तर मताधिक्य वाढून हा विजय आणखीन सुकर होईल असं यांनी म्हटलेलं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।